आज आपण बनवणार मुगाची भाजी। त्याला छान प्रकारे मोड आलेले आहेत। मुगाच्या भाजीला लागणारे साहित्य: एक कांदा बारीक कट करून घेतला, एक टोमॅटो कट करून घेतला आणि कोथिंबीर। कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकून घेऊ। स्वादानुसार मीठ टाकून घेऊया। कांदा लाल झालेला आहे, हळद टाकून घेऊ। एक अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच जिरा, अर्धा चम्मच धना पावडर। सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि टोमॅटो टाकून घेऊ। आता मोड आलेले मूग टाकून घेऊया आणि छान प्रकारे फिरवून छान प्रकारे मिक्स करून घेतली। आता झाकण ठेवून आपण 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ। 2 मिनिटं झालेले आहे। आता आपण फिरवून त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। बघा, मी 1 ग्लास पाणी टाकून घेतला। आता 5 मिनिटं याला झाकण ठेवून शिजवून घेऊया। बघा, 10 मिनिटं झालेले आहेत। आपली भाजी छान प्रकारे शिजलेली आहे। आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून देऊ।